श्री श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. उद्या आहे मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे अंगारकी संकष्ट चतुर्थी. हा दिवस गणपती बाप्पांच्या सेवेसाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे आणि या दिवशी केलेली छोटी सा उपाय सुद्धा खूप मोठा फळ देणारा असतो. म्हणून मी तुम्हाला अतिशय सोपा व प्रभावशाली असणारा उपाय सांगणार आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता हा व्हिडिओ पहा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉन बटन लगेच प्रेस करा. चला तर मग तुमचा येणारा प्रत्येक दिवस सुखाचा, समृद्धीचा व ऐश्वर्यात व निरोगी जावा हीच स्वामीचरणी प्रार्थना करते. तुमच्या या 24 तासात तुमच्या इच्छा पूर्ण व्हावा अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते. आपण दर महिन्याला संकष्ट चतुर्थी साजरी करत असतो, उपवास धरतो, सेवा करतो. आपल्यासोबत असे कधी झाले आहे का, चतुर्थी आहे पण लक्षात नाही व चुकून चतुर्थी मोडली आहे? तुमच्या सोबत असे झाले आहे का? मग आपल्या मनात लगेच विचार येतात, आता माझी चतुर्थी मोडली आहे, आता मी कधीपासून धरायला सुरुवात करू, काय करावे? तर पुन्हा आता सुरुवात करता येईल का? म्हणून हा अंगारकी चतुर्थीचा दिवस खूप खास मानला जातो. जेव्हा संकष्ट चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी चतुर्थी म्हणतात. या दिवशी केलेली पूजा, उपवास, सेवा ही अनेक पटीने फळ देणारी असते. या दिवशी जर आपण मनात पासून जर बाप्पांची सेवा केली तर अनेक चतुर्थी केलेले पुण्य आपल्याला मिळत असते. जर तुमची चतुर्थीमध्ये खंड पडला असेल किंवा मोडली असेल तर तुम्ही या अंगारकी पासून नवीन सुरुवात करू शकता. जो उपाय आहे तो खूप सोपा असा हा उपाय आहे. एक सुपारीचा उपाय आहे. हा उपाय जर योग्य पद्धतीने केला तर याचा अनुभव तुम्हाला लगेच येतो. घरात अडलेली कामे असतील, नोकरी व्यवसाय बद्दलची काही कामे असेल, लग्न किंवा इतर कोणतीही पण कामे असतील, अडचणी असेल तर यातून तुम्हाला हळूहळू मार्ग मिळण्यास सुरुवात होते. म्हणून उद्याचा दिवस व्यर्थ जाऊ देऊ नका. आता हा उपाय कसा करायचा आहे, कोणती सुपारी घ्यावी, हा उपाय करताना मन एकाग्र असायला हवं व श्रद्धा असायला हवी. तर उपाय करण्यामध्ये पण खूप तथ्य असायला हवं. उद्या सकाळी लवकर उठायचे आहे, स्वच्छ स्नान करून तयार व्हायचे आहे, गणपती बाप्पांची व देवांची पूजा करून घ्यायची आहे. सडा रांगोळी करावी, उंबरठा लेपन करावे, धूप दीप करावे, बाप्पाला हळदी कुंकू, दुर्वा अक्षदा अर्पण करायचे आहेत. गणपती बाप्पाला शक्य असेल तर जास्वंदाचे फूल अर्पण करावे. त्याचबरोबर गूळ, खोबरे यांचा नैवेद्य अर्पण करावा. आरती करून मनापासून प्रार्थना करावी. ही साधी पूजा करून झाल्यावर तुम्हाला हा मुख्य उपाय करायचा आहे. स्वच्छ अशी सुपारी घ्यायची आहे. किडलेली नसायला पाहिजे, फुटलेली, अर्धा टवका निघालेले नसावी, खराब नसावी, अगोदर पूजा केलेली सुपारी नसावी, स्वच्छ अशी नवीन अशी सुपारी असावी. घरात असलेली अगोदरची सुपारी असेल तरी काही हरकत नाही. नवीन स्वच्छ सुपारी घ्यायची आहे. ही सुपारी आपल्या देवाच्या तामणामध्ये ठेवायची आहे व त्या सुपारीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे. अभिषेक करायच्या अगोदर थोडा अक्षता व्हायच्या आहेत आणि त्याच्यानंतर अभिषेक कसा करावा तर थोडे कच्चे दूध अर्पण करावे, त्यानंतर पाणी, त्यानंतर कच्चे दूध, त्यानंतर पाणी. अशा प्रकारे आपल्याला त्या दुधाने आणि पाण्याने आपल्याला अभिषेक करायचा आहे. जर दूध नसेल तर स्वच्छ अशा पाण्याने 3 वेळा अभिषेक करावा. मनात बाप्पांचे नामस्मरण करावे. ओम गण गणपते नमः हा मंत्र म्हणत अभिषेक करावा. खूप घाई करू नये. निवांत शांत चित्तेने मन एकाग्र करून हा उपाय, ही एकच भावना मनात ठेवा. मनात की बाप्पा माझ्या जीवनात जे अडथळे आहेत ते दूर करा व योग्य मार्ग दाखवा असे मनातून बोला. मोठ्याने बोलण्याची गरज नाही. मनातून केलेली सेवा बाप्पापर्यंत पोहोचते. आपल्याला अभिषेक पूर्ण झाल्यानंतर ती सुपारी स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आहे व आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे. ती सुपारी शक्यतो गणपती बाप्पाच्या जवळच ठेवा. देवघरामध्ये तुम्ही जिथे गणपती बाप्पा ठेवता त्याच्या शेजारीच ही सुपारी ठेवायची आहे. त्या सुपारीला हळदी कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करावा. धूप दीप दाखवावं व मनापासून प्रार्थना करावी. आता ही सेवा किती दिवस करावी
व त्या सुपारीचे काय करावे. आता ही सुपारी घरामध्ये ठेवली आहे. मग काय करावे तर उद्यापासून म्हणजे संकष्ट चतुर्थीपासून आपल्याला या सुपारीची 7 दिवस सलग सेवा करायची आहे. म्हणजेच रोज सकाळी उठून स्वच्छ स्नान करून देवघरामधील सुपारीची अगदी साध्या पद्धतीने पूजा करायची आहे. जसे आपण पहिल्या दिवशी केले आहे तसेच त्या सुपारीवर पाणी अर्पण करावं किंवा थोडे कच्चे दूध अर्पण केले तरी चालेल व नंतर फूल, हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करावा, धूप दीप दाखवावा. रोज मनापासून 7 दिवस प्रार्थना करावी. जी तुमची अडचण आहे ते जसे की नोकरी असेल, व्यवसायाबद्दल असेल, पैशाची अडचण असेल, काही अडथळे असतील, घरातील वाद असतील, जे काही असेल ते स्पष्ट बाप्पासमोर मांडावी. जेव्हा आपण 7 दिवस ही सेवा करणार आहोत, मध्येच काहीतरी अडचण आलेली आहे, तुमचे मासिक धर्म आलेला असेल, अगर कोणती पण अडचण आलेली असेल 1 दिवसाची, अगर 4 दिवसाची, तुम्ही 2 दिवस केलेली आहे सेवा आणि त्याच्यानंतर तुमचे थांबली काही कारणास्तव, तर ते 2 दिवसाचे 2 दिवस पकडून त्याच्यानंतर 3ऱ्या दिवसापासून ते 2 ते 3रा, 4था, 5वा, 6वा, 7वा अशा प्रकारे ती सेवा पुढे चालत ठेवा. त्याच्यामध्ये आपली काही कारणामुळे जर ही सेवा थांबली असेल तर अशा प्रकारे 7 दिवस पूर्ण करायचे आहे. म्हणजे 7 दिवसांनी सेवा पूर्ण झाली पाहिजे. 7 दिवसानंतर काय करावे तर एका लाल कपड्यामध्ये ती जे आहे लाल कपड्यामध्ये सुपारीमध्ये ते बांधावी व ती आपल्या तिजोरीमध्ये ठेवावी. हे केल्याने पैसा येण्यास सुरुवात होते. अनावश्यक पैसा खर्च होत नाही, लक्षात असू द्या. हा असा जो उपाय आहे, हा उपाय आपल्याला संकष्ट चतुर्थीच्या दिवशी हा उपाय आपल्याला करायचा आहे. अशा प्रकारे अजून एक असा उपाय आहे की संकष्ट चतुर्थीच्या दिवशीच आपल्याला करायचा आहे. जो उपाय आहे म्हणजे एक दैवी शक्ती असलेलं झाड म्हणजे जास्वंदाचे. बघा, गणपती बाप्पाला जास्वंदाचे फूल अत्यंत प्रिय आहे व ते लाल जास्वंदाचे फूल तर खूप प्रिय आहे. गणपती बाप्पाला जास्वंदाचे फूलच प्रिय नाही तर त्यांना जास्वंदाच्या झाडाचे पान देखील खूप प्रिय आहे. हिंदू धर्मानुसार ग्रंथानुसार असे सांगितले आहे की जर तुम्ही बाप्पाला अंगारकी चतुर्थीच्या दिवशी जास्वंदाचे फूल अर्पण करून तुमची इच्छा पूर्ण व्यक्त केली तर ती इच्छा निश्चितच पूर्ण होते. आणि म्हणून आपल्याला या झाडा संबंधित उपाय करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला जास्वंदाच्या झाडाचे पान लागणार आहे. आता हे पान कोणते तर ज्या झाडाला जास्वंदाचे लाल फूल आहे त्याच झाडाचे पान घ्यायचे आहे. हे पान अखंड असे पान घ्यावे, म्हणजे चिरलेले नसावे, थोडे अर्धे कट झालेले नसावे, त्याला छिद्र असलेले नसावे आणि त्या पानाला एक देठ असलेलं पान घ्यायचे आहे व एक आपल्याला त्याची काडी देखील घ्यायची आहे. जास्वंदाची झाडाचे पान घेताना त्या झाडाला एक तांब्या पाणी अर्पण करून ते पान कशासाठी घेत आहोत, कशासाठी पाहिजे आहे तर ते आपल्याला मनोभावे त्या वृक्षाला आपल्याला सांगायचे आहे. पान तोडून घरी आणल्यानंतर ते स्वच्छ असे धुवायचे आहे, पुसायचे आहे, गंगाजल वगैरे त्याच्यावर टाकायचे आहे व शुद्ध पाण्याने धुतले तरी चालेल. ते देवघरासमोर ठेवायचे आहे. आता हा उपाय आपण देवघरासमोरच बसून करणार आहोत. जिथे गणपती बाप्पांची पूजा केली आहे तिथेच हा देखील उपाय करू शकता. सर्वप्रथम कुंकवाचा गंध तयार करून त्या जास्वंदाच्या काडीने त्या गंधामध्ये बुडून जास्वंदाच्या पानावर आपली जी इच्छा लिहायची आहे, जसे की नोकरी मिळत नाही, मला प्रमोशन व्हावं, तुमचा कोणी शत्रू आहे, मुलांची प्रगती होत नाही, जे काही इच्छा आहे ती कुंकवाने लिहायची आहे. अशा प्रकारे तुम्हाला ती इच्छा लिहायची आहे. त्याखाली कुंकवानेच आपल्याला स्वस्तिक पण काढायची आहे. अशा प्रकारे हा जो उपाय आहे तो मी स्क्रीनच्या साईडला सांगितलेला आहे, तर तो पहा. अशा प्रकारे हे 2 उपाय आहे. यामधील तुम्ही कोणता पण उपाय करा, आपल्या घरासाठी, लेकराबाळांसाठी आहे. सगळ्या गोष्टी, सगळ्या अडचणी, निगेटिव्हिटी जाण्यासाठी जे आहेत, तुम्ही
तुम्हाला वेळ भेटला तर दोन्हीपैकी दोन्ही करा, नाहीतर एक करा, परंतु उद्या केलेला उपाय हा काही वायाला जाणारा नाही. अशा प्रकारे जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका आणि कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.